नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. सिगारेटचे पैसे मागितल्याचा क्षुल्लक राग मनात धरून खेड तालुक्यात वास्तव्यास असलेल्या 2 तरुणांनी एक पानटपरी चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आरोपींनी फेकलेली पेटती माचीसची काडी विझल्याने तरुणाचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. घटना चिखली येथील गणेशनगर तळवडे भागात सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. चाकण आणि निघोजे परिसरातून दोघांना अटक करण्यात आली आहे. सचिन सुनील पुनासे वय वर्ष 25 सध्या राहणार मेदनकरवाडी चाकण आणि भूषण संजय सुरडकर वय वर्ष 25 सध्या राहणार निघोजे तालुका खेड या 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी वैभव चंद्रकांत तांबारे वय वर्ष 25 राहणार मोशी मूळ राहणार वाहाले तालुका पाटोदा जिल्हा बीड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वैभव यांचे गणेशनगर येथे पान शॉप आहे. सोमवारी रात्री 10च्या सुमारास आरोपींनी दुकानातून सिगारेट घेतले. मात्र वैभव यांनी सिगारेटचे पैसे मागितले असता आरोपींनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्याशी हुज्जत घातले. आरोपी सचिनने वैभव यांना "मी तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी दिली आणि तेथून निघून गेला. काही वेळांनी आरोपी पुन्हा दुचाकीवरून तिथे आले. त्यांच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल होते. आरोपींनी काही करण्याच्या आत ते पेट्रोल वैभव यांच्या अंगावर फेकले आणि पेटती माचीसची काडी त्यांच्या दिशेने भिरकावली. सुदैवाने ती काडी हवेतच विझल्याने वैभव यांचा जीव वाचला व तो तेथून पळून गेला. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून त्यांना चाकण आणि निघोजे परिसरातून जेरबंद केले. जमिनीच्या वादातून कोयत्याने वार करत पुतण्याने चुलत्याचा खून केला. ही घटना खेड तालुक्याच्या हद्दीवर जाधववाडी शिवारात जांभळीच्या रानावर सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणात पुतण्या आणि त्याच्या सहकार्याला खेड आणि आंबेगाव तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. रवींद्र उर्फ रवी जाधव वय वर्ष 44 असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर विशाल सुखदेव जाधव वय वर्ष 21 याला तळेगाव MIDC पोलिसांनी खेड येथून अटक केली. तर दुसरा आरोपी ओंकार सुळसे वय वर्ष 22 राहणार तिन्हेवाडी रस्ता खेड राजगुरुनगर याला गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने पेठ पारगाव येथून अटक केली. जमिनीची वाटणी आणि PMRDA पाईपलाईनचे मिळणारे पैसे या कारणांवरून विशाल आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याचे तपासात समोर आले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. आळंदीमधील वाहतूक कोंडी नवीन राहिलेली नाही. मात्र याच विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचा मोठा फटका एका कुटुंबाला बसला असून वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने आळंदी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आळंदीमधील पद्मावती रोडवरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने माजी CRPF जवान भीमाजी तुकाराम चौरे वय वर्ष 59 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चाकण नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत उंच पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या जागेच्या भाडेपट्टा करारासंदर्भात सुरुवातीला निबंधक कार्यालय चाकण यांच्याकडून सुमारे 55 लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क निश्चित करण्यात आले होते. या संदर्भात चाकण नगर परिषदेने आमदार बाबाजी काळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. शासन नियमांनुसार नगर परिषद ही शासकीय यंत्रणा असल्यामुळे सदर मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळावी यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संबंधित करारनामा केवळ 6 लाख रुपयांच्या मुद्रांक शुल्कामध्ये पूर्ण करण्यात यश आले असून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे चाकण नगर परिषदेची तब्बल 49 लाख रुपयांची बचत झाली आहे. याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की चाकण नगर परिषदेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून भविष्यातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान चाकण नगर परिषदेने आमदार बाबाजी काळे यांना पत्र पाठवून या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले. आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतर्फे एकूण 521 शेतकऱ्यांना 4,30,84,750 रुपयांचे पीक कर्जाचे वाटप पाईट शाखेत करण्यात आले. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मुख्य रस्ता असणाऱ्या पाईट ते सुपे सातकरवाडीपर्यंत रस्त्याची दुरावस्था होऊन साईड पट्ट्या खड्ड्यात गेल्या होत्या. स्थानिकांनी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर आमदार काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून कामास सुरुवात करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून
आमदार बाबाजी काळे यांच्या मागणीनुसार भामा आसखेड धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:15 वाजता धरणातून 1000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती पिकांना पाण्याची मोठी गरज निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडले होते. ही परिस्थिती लक्षात घेता आमदार बाबाजी काळे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने निर्णय घेत शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून उभ्या पिकांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे. चाकणलगतच्या वाकी खुर्द गावात घरात शिरून एका महिलेचं अत्यंत अश्लील वर्तन करत व दहशतीचा थरार करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका 29 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अमित गाडे वय 32 राहणार सुदुंबरे तालुका मावळ याच्यावर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित तरुणीच्या वडिलांच्या घरासमोर अमित गाडे हा लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आला. गाडीतून उतरून तो संबंधित तरुणीच्या घरात शिरला. या तरुणीच्या वडिलांचा शर्ट पकडून तसेच संबंधित तरुणीचा हात व केस पकडून जबरदस्तीने घराच्या बाहेर ओढले. या तरुणीला संबंधित तरुण म्हणाला, तुला माझ्यासमोर सोबत यावे लागेल. त्याचप्रमाणे पुढे अत्यंत अश्लील संभाषण केले, जोरजोरात शिवीगाळ केली तसेच संबंधित तरुणीच्या वडिलांना गाडी खाली घालून मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबंधित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला यश, मोठा निधी उपलब्ध. पूल दुरुस्तीसाठी 3 कोटी व साकव बांधणीसाठी 160 लक्ष रुपये. खेड तालुक्यातील विविध 5 पुलांच्या दुरुस्ती तसेच 2 साकव बांधकामांसाठी निधी मंजूर करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे लवकरच मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आमदार बाबाजी काळे यांनी सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, खेड यांच्याकडे संबंधित पुलांच्या दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. त्यानुसार कामांना मंजुरी देण्यात आली आहे. वांद्रे, आंबोली, पाईट, शिरोली मार्गावरील पापळवाडी येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी 40,15,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच निघोजे, चिंबळी, आळंदी, धानोरे मार्गावरील निघोजे येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी 41,13,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. धामणे, आसखेड, कुरकुंडी, कोरेगाव, चांदूस, पिंपरी, वाकी, काळूस, भोसे मार्गावरील काळूस गावाजवळील पुलाच्या दुरुस्तीसाठी तब्बल 99,97,000 रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. याशिवाय वांद्रे, आंबोली, पाईट, शिरोली मार्गावरील कोये गावाजवळील पुलासाठी 29,62,000 रुपये मंजूर झालेत. तसेच चांदूस गावाजवळील लहान पुलाच्या बांधकामासाठी 91,39,000 रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये एकूण 3 कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध झालाय. या कामांमुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुकर होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर गोसास येथील समाज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव बांधण्यासाठी 1 कोटी रुपये तसेच वापगाव येथील माघाडे वस्ती, बौद्ध वस्ती आणि नेटके वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावर साकव उभारण्याच्या कामासाठी 60 लाख रुपये या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी या कामांचा मोठा फायदा होणार आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पूल दुरुस्तीच्या कामांना गती मिळत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलसंपदा कृती पंधरवडा 2026 अंतर्गत भामा आसखेड धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाईट येथे रामगिरी बाबा दूध संस्थेच्या ऑफिसमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पुढील काळात धरणग्रस्तांचे प्रश्न काळजीपूर्वक मार्गी लावण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा होईल असे आश्वासन देण्यात आले. खेड तालुक्यातील प्रजिमा 16 अंतर्गत पाईट ते सातरकरवाडी अंदाजे 10 किलोमीटर या दरम्यानचा रस्ता पूर्णतः जीर्ण अवस्थेत आहे. वाहन चालकांना गंभीर अडचणी निर्माण होत आहेत. सदर काम श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यात समाविष्ट असून तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात यावी व निविदा प्रक्रिया राबवून काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन पुण्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना माजी आमदार दिलीप मोहिते यांनी दिले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाडा, साकुर्डी परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी असलेल्या प्रवासी लॉजचा म्हणजेच होडीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी 30 एप्रिल रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे व खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. राज्य सरकारने बारामतीनंतर आता चाकणमधील उद्योगांसाठी मोठे पाऊल उचलले. जागतिक आणि देशातील आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या चाकणमध्ये असून चाकण हे मोठे निर्मिती केंद्र आहे. याचा फायदा आगामी काळात चाकणमधील उद्योगांना होणार आहे. औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुविधा उद्योगांना मिळाव्यात या हेतूने नियोजन करण्यात आले. या अंतर्गत मंडळाच्या सुधारित आकृतीबंधाला सरकारने मंजुरी दिली.
सुधारित आकृती बंधानुसार पदांची संख्या 1301 होणार आहे. आकृती बंधाला मंजुरी मिळाल्यानंतर सर्वप्रथम बारामतीमध्ये मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर आता चाकणमध्ये उपप्रादेशिक कार्यालय सुरू होणार आहे. यामुळे उद्योगांच्या समस्या सुटण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील उद्योजकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामासाठी पुण्यात यावे लागते. त्यांचा खूप वेळ वाया जातो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रांच्या परिसरात मंडळाची कार्यालय सुरू करण्यात येत आहेत. चाकणमध्ये उपप्रादेशिक कार्यालय सुरू होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक 4 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मंडळाने कॅपिटल स्क्वेअर या संकुलातील 232 चौरस मीटर जागा कार्यालयासाठी भाडेतत्वावर घेतली आहे. त्याची मुदत 5 वर्षांसाठी आहे. निघोजे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी संदीप येळवंडे यांची बहुमतांनी निवड. निघोजे ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 4 मध्ये रिक्त असलेल्या सर्वसाधारण पुरुष एक जागेसाठी पोटनिवडणुकीत घेण्यात आली. उमेदवार संदीप पंडित येळवंडे यांना 455 मते मिळाली तर ज्ञानेश्वर नाणेकर यांना 411 मते मिळाली. नोटाला 6 मते मिळाली. यामध्ये संदीप येळवंडे विजयी झाले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 29 एप्रिल 2026 रोजी कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली. कांद्याच्या दरात मागील काही दिवसात झालेल्या घसरण्याच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये भाव वाढ झाल्यानंतर कांदा विक्रीसाठी आणण्याचा अनेक शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आवक कमी झाली असून सध्या घाऊक बाजारात कांद्याचा 8 ते 11 रुपये प्रति किलोला दर मिळत आहे. चाकण एसटी बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याच परिसरात काही अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. त्यातच काही तळीराम मंडळींचा संपूर्ण परिसरात मोठा वावर आहे. त्यामुळे या बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे एसटी बस स्थानकातील व्हिडिओ पाठवून कळवले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 29 एप्रिल रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. परंतु मालाला सुद्धा उठाव अजिबात नाही आहे. गिराईक अतिशय कमी झालेले आहे. युद्धाचा परिणाम या बाजारावरती झालेला आहे. आज रोजी कोबी असेल कोबी 7 ते 8 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फुलावर ते 10 ते 11 रुपये किलो आहे. वांगे 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. 20 ते 25 रुपये किलो झालेले आहे. कारली 25 ते 30 रुपये किलो आहे. गवारीचे भाव तर परवडतच नाही. गवार 30 रुपये किलो आहे. कारण की तोडायला 30 रुपये खर्च येत असतो. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 20 ते 30 रुपये किलो आहे. मिरचीचे भावसुद्धा कमी झालेले आहेत. मिरची 35 ते 45 रुपये किलो झालेले आहे. दोडका 30 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 50 रुपये किलो झालेला आहे. वालवरसुद्धा 45-50 रुपये किलो झालेले आहे. चवळी 30 रुपये किलो झालेली आहे. तोंडलीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. राजमा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. पावटा असेल पावटासुद्धा 70 ते 75 रुपये किलो झालेला आहे. भेंडीचे भाव कमीच आहेत. भेंडी 20 ते 25 रुपये किलो आहे. गाजर असेल गाजर 10 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळ्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. घोसाळे 40 रुपये किलो झालेले. बीट असेल बीट 20 ते 25 रुपये किलो झालेले. काकडीसुद्धा भाव 15 रुपये ते 18 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे पापडी असेल पापडी 30 ते 40 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव आज कमी झालेले आहेत. वाटाणा 90 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्यामध्ये मेथी असेल मेथी 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल कोथिंबीर 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापू 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल पालक 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.